हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेष सद्गुणम्। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मङ्गलदेवता। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ श्री सुधींद्रतीर्थ श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः. सर्व गुरुभ्यो नमो नमः. कालच्या दिसाक आम्ही मध्वाचार्यांनी कृष्ण विग्रह रौप्यपीठ म्हणजे उडुपीन तो प्रतिष्ठे करलेले विषयो पळयतर आशिल्लीची. ते अनंतासन देवस्थानाचे दावे बदीन निडंबूर बल्लाळान बांधून दिलेले कृष्ण मंदिरांतो कृष्णाले विग्रह त्यांनी प्रतिष्ठापन केले. ते प्रतिष्ठा होमनी करून तंत्रसारागम पद्धतीनं निष्पंचक लग्नांतो प्रतिष्ठापन जाल्ले कृष्णाली देवतेन समित देवदुंदुबी वाजिलकई पुष्पवृष्टी घालिके भक्तजन भूलोकांतूल भक्तजन जयकार घालिके बारी सर्वजनी त्या प्रतिष्ठे कार्यांत कोण कोण भाग घेतला सर्वजनी त्या कृष्णाले अनुग्रह पात्र जावन कृतार्थ जाल्लींची. त्या निजांत जे विग्रहा विषयी एक काणेस कालच्या दिसाक थोडे सांगला. ते देवकी देवीक कृष्ण परमात्मा लागी तिने एक आशी तिगेल सांगली की बाल्यांत तुगेल कसलो खेळ हांव पळयनी जाल्यार पुराय विशय हांव आयकले. म्हाका तो खेळ पळोवं का म्हूण सांगून आशी कमसाल भैयान हांव तुका धूर कोरका जालें. म्हाका तुगेले ते बाल्याचे सर्व खेळ दाखोवन म्हाका कृतकृत्य कर्तव्या म्हणून. तेदना कृष्ण परमात्मा बाल्य रुपानच येवन देवकी लागी तेगेले खेळ सकट दाखयले, दिव्य दर्शन दिलें. तेची ताक घंटूचे लोणी काडचे या पुरे लोणी खामचे तेगेले पुराय खेळ तीन पळयले. देवकी आनी कृष्णाले पुरे बायलो हे पळोवन बारी संतोष पावलीच काही. कडेर म्हणटा तागेले ते मनमोहक रुपाचे ते बालरूप पळोवन रुक्मिणीन विश्वकर्माल करीन तागेले ते बालभंगीचे बालरूपाचे एक विग्रह केतन करयले. मागीर बलरामाल बायल रोहिणी तिणें बलरामाल विग्रह विश्वकर्माल करीन करयले. तांगेले अंतपुरांतो म्हळ्यार रुक्मिणी कृष्णाल विग्रह तिगेले अंतपुरांत दवरून घेवन पूज करतले काही. रोहिणी तिगेले बलरामाल विग्रह तिगेले अंतपुरांत पूज करतली. मुखारसून ह्या दवाले अंतकलह तांगेले सर्वनाश द्वारकेंतूल गोपी सरोवरांत हे दोनी विग्रह मस्तकाळ ते आशिल्ले. ते गोपी सरोवर आट्टून वतना तांची माती गोपीचंदन म्हूण सांगून सर्व जनान ते वापरूंक सुरू केले. थंय दुखून पुराय कडेन ते गोपीचंदना गेड्डे पेटयतना तांतू हे दोनी बलरामाल विग्रह आनी कृष्णाल विग्रह असूचे गोपीचंदनाचे गेड्डे ते आतां मध्वाचार्यान राखिल्ले हडगच पळय ताजे यजमानाक मेळ्ळे. ताणें तेंची दोन गेड्डे मध्वाचार्या दिल्लेले. मध्वाचार्यान ते उबारून हाडतना एक वडभांडेश्वरा भेतून तांतू बलरामाल विग्रह ते वडभांडेश्वरांत प्रतिश्ठ केलेले. ताजे नंतर कृष्णाल विग्रहात उडुपी तो प्रतिश्ठ केलेला. आमी इतली काणी कालच्या दिसा पळयला. मध्वाचार्य त्या कृष्णाल एक विग्रह तांनीची प्रतिष्ठापन करून तांगेल मन भोर नेवतय त्या परमात्माले सेव केली की तांणी. मागीर सन्यासीन एका कडेन राबचेना विंगड विंगड कडेन वचूंक जाता जाल्यार देवाल पूज राबून जन्म ताजे खातीर पर्याय वेवस्थे पर्याय उडपा पर्याय म्हूण आत्ताय सांगताची.
8 जन शिष्य विंगड विंगड गांवचे मध्वाचार्य आशिल्ले तांकां संन्यासी दीक्षा दिताची आनी कृष्णाक दोनी म्हयने पर्यंत एकल्यान पुजा करची तसले एक पर्याय वेवस्थे आतां पर्यावू म्हणटाचे आमी ते रूढ केले त्यांनी. मागीर 2 म्हयन्याक एकल्यान पुजूका म्हूण सांगून केल्ले रूढी मुखारसून 2 वर्सां मटाक बदलायसून गेल्ले म्हूण सांगून त्या वेळी वादिराज स्वाम्यान ते 2 वर्सां एक स्वाम्यान पुजोवचें म्हणून तांणी सांगिल्लें म्हणटाची. तशीच आतां ते 8 जन संन्यास कोण म्हूण दिसल्यार फली महाराजचे, ऋषिकेश तीर्थ अदमाराचे, नृसिंह तीर्थ कृष्णापुराचे, जनार्दन तीर्थ पुत्तिगेचे, उपेंद्र तीर्थ शिरोराचे, वामन तीर्थ काणियुराचे, रामतीर्थ पेजावराचे, अदोक्षज तीर्थ आनी कडेरी म्हणटना आचार्य पूर्वाश्रमाचो भाव मागीर आचार्यान ताका यतिदीक्ष दिल्लेले सोदे मठ म्हणून तांचे विष्णू तीर्थ अशी 8 मठाचे विंगड विंगड येतींग गेले नांवान ते 8 मठ प्रसिद्धी पावले म्हणून उडपाचे एक चरित्रेंत आमी पळोवप. ते येतील तुवें कृष्णाल पूज सुरवे कोण करचे म्हणल्या विशयांत वादविवाद चल्ले. आत्त कण्व तीर्थाले आसूचे एक अश्वत्थ कट्टेरीची मध्वाचार्यान तांगेले विवाद आयकून हें पर्याय वेवस्था केल्लेले म्हूण सांगून म्हणटाचे. तशी मध्वाचार्य भागवत धर्माक भक्तीक भागवत धर्म पालन करून भक्त म्हणून घेतिल्ले, परम भागवत म्हणून घेतिल्ले प्रल्हाद, नारद, पराशर असल पुराय भक्तांनी अंबरीश, शुक, शौनक हांणी पुराय प्रचार हाडलेलो तसले वैष्णव धर्म त्या भक्ती मार्गाक एक कृष्ण पुजेचे निमित्त कृष्ण विग्रह स्थापन करून मध्वाचार्यान एक भक्ती पंथाची उडपान तूं हाडल्या म्हूण सांगू येता. जाल्यार ते कृष्णाल विग्रहा प्रतिश्ठे वेळू मध्वाचार्यांक एक मनाक बेजार जावची तसली एक घटन घडतली म्हूण म्हणटाची. कसल तें म्हूण पळोवया. कृष्णाल विग्रह तंत्रसार आगमोक्त जाल्लेले म्हूण सांगून सुरेख सांगला न्हय. त्या प्रतिश्ठे वेळार एक मनान तूं मध्वाचार्या दुखची तसली एक विशय जाल्लो म्हणटाची. उडपान तूं मरडिताय म्हणलेली एक ब्राह्मण आशिल्लो तो वेदाध्यय संपन्न जाल्यार भारी दुरहंकारी तो इत्याक म्हणल्यार तागेले मात्यान तूं मिगेल्या म्हणके सर्वशास्त्र परंगत जालेले पंडीत कोणेय सुतमुत्त नांची म्हूण म्हणलेलें तागेले मनान तूं आशिल्लें. तशी भारी अहंकार आशिल्लो ताका. सर्व पांडित्य म्हाका आसूचें, सर्व पुजे विशय म्हाका गोतूचें. तशें जावन मिगेला म्हणके शास्त्र कळलेले पंडीत कोणेय नांची म्हूण म्हणलेली एक अहंकार ताका आशिल्लो. जावन तो अद्वैती जाल्यार ताका मध्वाचार्यान कृष्ण विग्रह प्रतिश्ठेचे एक कार्यक्रम करतात न्हय. तशी तागेले मात्यान कसं म्हळ्यार मस्त सकडे हवन होम सकडे करचें म्हणून लेखला म्हाका सोडल्यार ते बरें करूं कोणाच्यानय जायना म्हूण म्हणलेले अहंकार ताका आशिल्ले. तागेले मात्या कसं आशिल्लें म्हळ्यार होमाचे यजमानतिका म्हाकाची मेळटा म्हूण सांगून तागेले मनांत आशिल्लें. मध्वाचार्यांनी तांगेले पूर्वाश्रमाचे गुरू तोंटन तिल्लाय तांगेले आनी एक पुत्ताक वयसून दिल्ले वासुदेव म्हणलेले श्रोत्रियो ताका वयसून दिवन तागेले सहाय्यान यज्ञ करचे म्हूण सांगून तांणी संकल्प केले. जाल्यार मरडितायाक हें ताका भारी एक बेजार जालें खंय म्हळ्यार ताका एक तो दुरहंकारी न्हय मेगेल निमतीची पुराय जत्ता म्हूण ताणें लिखिल्लें. तशी ताका भारी एक बेजार जाल्लें. म्हाका सांगना नशी पुराय करतरसत न्हय म्हाका आपयनात न्हय म्हूण म्हणलेलें बेजार ताका जाल्लें म्हूण सांगून. तशी ताणें लेखली म्हाका दिना नतल्यार कोणाकय करूंकय सोडूनच म्हणून. तांतूय म्हाका जी यजमानतीक मेळचें होमाचें म्हूण लिखिल्लें ताणें तें
आचार्यांनी तागेले पूर्वाश्रमाचे गुरु जावन आशिल्ले तोंटंतिल्लाय म्हणलेले तांगेल पुतू वासुदेव म्हणलेले श्रोत्रियाक दिल्ले तागेल सहाय्यान यज्ञ परिसमाप्त करूक व्यवस्था केल्ले. हे मरडितायाक भारी एक नमने अपमान केलेले वरी जाले. ते सगळेची जागो देवस्थान मंदिर बांधून दिलेले निडंबुराचे बल्लाळान मात्र न्ही ते कृष्णाले प्रतिश्ठे खातीर सर्व होमाचे सर्व व्यवस्था केलेले दुड्डू खर्चिलेले अन्नदानाचे सगळी करची तांनीची तेंचे बल्लाळाले वचून आचार्याल वैरी मध्वाचार्याल वैरी नक्क जलल सकड दूर सांगली ताणें तुमगेले एक सहायानाची या कृष्णाल प्रतिश्ठे जेवचे वैवे जाल्यार यज्ञ कार्या खातीर तुमगेल्या तांणी कितली की दुड्डू घेतला न्हय सर्व दुड्डू तांणी तांगेल पूर्वाश्रमाचे गुरुपुत्र वासुदेव आनी दोग जणांन कार्य करचें आनी म्हणटून घेवचें म्हूण लेखून आलोचना केला तांणी निजावन तो गुरुपुत्र वासुदेवच पळय ताका यज्ञांत यजमान जेवच्याक रथवी जेवच्याक कसले अर्हत ना ताका तुमगेले एक चांगपणच पळय तांणी दोग जणे मध्वाचार्यांनी तो वासुदेव करून दुरुपयोग करतरसची कशी पूण त्या यज्ञा कार्यक्रम तुमी रब्बोचे लायक म्हूण सांगून ते निडंबूर बल्लाळा लेगी ते मरडितायान सांगतना बल्लाळाक आश्चर्य जाता मध्वाचार्य तितली एक योगी श्रेष्ठ जावन आशिल्ले जन तांणी तांगेले स्वार्था खातीर कसले दुरुपयोग करताची म्हळ्यार कशी नमगुचे जाल्यार सांगचे सांगला संशय एक मनान तो आयला म्हळ्यार खंडीत तांगेले जाल्यार तांणी निमगिताची तुमगेली अभिप्राय कारण कसले तेदना आधार कसले हे तुमी सांगता ताक्के कसं की आधार जावं खंयचेय एक अपवाद विंगडाला वयर घाल्यार आधार ना अशी घालूं ना कसलो आधार आसा तुमगेल्या गी म्हणटना तांणी सांगताच की तो मरडिताय सांग की पूर्वाश्रमाच्या बाबाक मुख्य रथवीत जावन नियमन करलेले तेंचे एक व्हड आधार पण ताका पौरोहित्य म्हळ्यार कसो म्हणूंकच ना तसल्यान यज्ञ करले म्हळ्यार मध्वाचार्याल भाव ताका रथवीत जावन मध्वाचार्यान आयकी केलें हें ते सांगून तो कान पिळत म्हणटा पळय तशें करता तसले एक कांय गोतना नातिले पौरोहित्या गंध गाळी नातिले एक रथविजाल करिनात रथवीज करचे रथवी काम कसलें ताका गोतना तसल्या निमती करचे यज्ञा निमती कोण करयसी तरस पळय तांकां मंगळ जेत म्हळ्यार खंडीत न्हय तशी तांगेले कसं की एक मंत्र तंत्र क्रिया लोपा निमती कसो सकड दोश जाता ते तुमकांची आयले म्हूण जाल्यार मागीर कसो भरला हांव सांगचें सांगलें म्हाका गोतशील सांगलें फाई इतलो व्हडलो मरडिता एकलो आशिल्लो ताणें सांगनी न्हय आमकां कसलें म्हूण तुमी म्हणून न्हय म्हूण सांगलें आनीक संशय जाले ते बल्लाळाक ताणें निमगून सोडलें तुमी सांगचें कसो न्हय तुमगे हांव कसो कोरका म्हूण तुमगेले मनान तो तेदना ताका कळ्ळें मरडिताय वो ಸ್ವಲ್ಪ कान हाक्का कान पित्तळ यो हांव सांगिल्लें तागेले मनाक गेल्ली ಸ್ವಲ್ಪ म्हूण सांगून तो कुडले म्हणाल की पळय हें यागाक जाय आशिल्ली सर्व सामग्री दुड्डू अन्नदाना वेवस्था जाग्या वेवस्था पुरे तुमगेलें न्हय म्हणटना तुमी हें कृष्णाल प्रतिश्ठापनेचें मुख्य कारण जाल्लींची कृष्णा खातीर बांदिल्ले मंदीर यज्ञ यागा खातीर खर्च करचे तसले दुड्डू अन्नदान वस्त्रदान पुरे तुमगेले खजाने दुखून वता ताजी दुड्डू वयवे तशें आसतना तुमकां कोणाल वैरी मस्त विश्वास आसा की तसल्यांक तुमी यज्ञ यजमान करचें लायक न्हय नानतले दुरुपयोग जावचे खंडीत न्हू तुमगेले दुड्डू म्हणटना तो म्हणटा की बल्लाळू इतले वेळ आतां पांय पर भितर यज्ञ सुरू करचें म्हणजे जाल्यार इतले अल्पकालान तूं समर्थ जावन आशिल्लो आनी यजमानाकय सोदुचें उडपांत कोण आसा तेदना मरडिताय सांग की उडपांत तूं वेद आगम सकड कळलेले पंडितांकाय भर घालना जाय जाल्यार जनसाची तुमी सर्व यजमानतिका ह्या यज्ञाचे म्हाका दिताची म्हूण जाल्यार हांव एक दीस भितर सर्व रथविजांक होत्रांक स्तोत्र उद्गात्रांक पुरे सोदून हाडटा एक दीस भितर कडेरी बल्लाळ म्हणटा की जायत म्हाका थोडे वेळ दी विचार करून हांव तुका सांगता म्हूण सांगून तांणी मध्वाचार्या लागीं जी हे विशय कसो म्हूण निमगुया म्हूण चमकलीच मध्वाचार्यांक भारी आश्चर्य निडंबुराचे बल्लाळ भारी अप्रुपायेन म्हाका मेळूं आयल्यांची आमकां मेळूं आयल्यांची
आपयल त्यांनी भारी स्वागत भारी एक आदर केलं तांकां इतक म्हळ्यार तितली कृष्ण मंदिरांनी सकडी कोरचाक तांगेल निमती मात्र जल्लल ते तांगूस जल्लरी कसं खातीर तुमी हांगा इलीची म्हण निमगिताना बल्लाळान कसले गुंडान सांगना शिनेर जावन कसं म्हूण सांगली की आचार्या तुम्ही मरडितायाल तसल ओड विद्वांस ताक सोणू तुमगेले पूर्वाश्रमाचे गुरुले पुत्र जावन आशिल्लो वासुदेव बरी सान प्रयेज कयतो ताका यज्ञाचे यजमान्य पट्ट दिला कई हें समवें म्हणून ताजे विचार कसो म्हूण पळोवन म्हच्या म्हूण सांगून येयला तेदना मध्वाचार्यान सांगलें की वासुदेव वय तुम्ही सांगला बरी भारी सान प्रायेत्तो ना म्हणणे चलदी तोंटन तिल्लायाल तसल महागुरुल पुतुतो तुमकां एक उतरस कसले सीमा पट्टान तूं सिमू जेवचे कोल्लू जायना म्हण ते विसरूनच तुमी ताका यज्ञाचे अधिकारस ताजे वयर तो आगमशास्त्र आयकून शिकला आनी यज्ञ करचे कसले इते सर्व तो शिकला म्हणटन ताण करचे यज्ञानी विनती सर्व जनाकय कल्याण जाता कसले संशय ना कसले मंत्रलोप तंत्रलोप क्रियालोप जाता म्हूण तुमी लेखचे नाका म्हूण म्हणटना निडंबुर बल्लाळान म्हणली की न्ही अनेक विशय ऐकला तुमगेल पूर्वाश्रमाचे भाव ताकाची मुख्य रथवीज जावनूय केला कई मध्वाचार्यान म्हणलें की वय ताका रथवीज जावन केला ताकाय सर्व विशय गोतस सर्व वेदांग पारंगत तो यज्ञक्रम कशें म्हणून ताका गोतस आनी पौरोहित्य करच्या अर्हय जावनस म्हूण तेदना निडंबूर बल्लाळान सांगलें की तुमी कसले चूक लेखूनच आचार्या मिगेले एक अपेक्षस कसले म्हळ्यार हांव आत्तां ऐकलो असल यज्ञ व्हड यज्ञ करतना कसले मंत्रलोप तंत्रलोप क्रियालोप जाल्ली म्हूण जाल्यार यज्ञ कोण करयसी तरस ताका भारी अमंगळ जाता म्हूण सांगला तशें न्हू तुवें मरडितायाल तसले एक आगमशास्त्र कळलेले विद्वांसाक सोण मिंगडाल करीन कोरोचे म्हाका कसले कृष्णा तागेले मेल विचारणेरी हें यज्ञ जव्वो म्हूण म्हणलें मिगेल आशी हांकां आश्चर्य जालें मध्वाचार्यांक पुरे तयार जाला कडे वेळाक ह्यो विशय आयलो म्हण जाल्यार कोणालें काम न्ही मरडितायालेची ताका शिकोया कसो म्हूण सांगून म्हणून तेदना तांणी एक निर्धार करूनय जाल्लें कसलें म्हूण म्हळ्यार कोणेय सांगो कसले सांगो जाय जाल्यार कसले हाडी मेल करोच जाल्यार मरडितायाक त्या यज्ञांत खंयच्या विशयांत भागवहिसूच्याक सोडूक नज म्हूण जाल्यार तांणी भारी समाधानेरी बल्लाळाले सांगलें की तुमी हें उत्तर सुरवेक म्हाका सांगिल्लें जाल्यार मस्त अनुकूल जाता आशिल्लें आतां मिगेले गुरुल पुत्र पूर्वाश्रमा गुरुल पुत्र वासुदेवाक यज्ञ दीक्षित म्हूण करून जाला आतां आनी एक घडीन आनी एक दीस भितर यज्ञ सुरू जाता म्हणटना असल वेळाक ताका कळ्ळें म्हणजे ताका व्हड अपमान केल्या बरें जाता कसले क्रियालोप तंत्रलोपन जायना अशें पळयल्यार जालें न्हय तुमकां कसलें अमंगळ जायना अशें केल्यार जालें न्हय तुमगेले कुटुंबीक परमात्मान कृष्णान कल्याण केल्यार जालें न्हय हे विशयांत तुमी नमगुका आनी कसलें व्रताचिंतन करूं नाकाची कसल म्हूण पळया आं पळयतात ते आमी पळयतात ते म्हणून निडंबूर बल्लाळा समाधान करून पेटयलें मागीर मरडिताया पयशिल्ली कई मरडितायान आयली कुडलें निमगेलें ओ मरडिताया कसं न्ही हें पुरें काम तुमगेलें यज्ञ कोरका जाल्यार सर्व सिद्धत जावन जाल्ला मागीर तुमी आत्तां ते बल्लाळाल मात्तेन एक संशय कसो खातीर घालो तुमी तुमकां कसं दक्षिणे आशवें तांबुलाचे वयर आशवें कसं म्हूण सांगया जाय जाल्यार दिवया आमकां जावका कसं म्हळ्यार यज्ञ निर्विघ्न जावन जेवचें म्हणून भारी एक गंभीर जावन स्थितप्रज्ञ जावन बैसून सांगलें की तांणी तेदना मरडिताय म्हणलीच की आमगेल निमती पूर्ण प्रज्ञाल मनांक बेजारच्या लक्षम कोरका हांव एक अद्वैती म्हणलेल्या कारणाक तुमी म्हाका हे यज्ञा दुखून दूर केलेले म्हाका कांय खूश जायनी तुमी परत द्वैती आसच्या पुरो जाल्यार हांव अद्वैती म्हणलेल्या कारणाक मिगेल विद्या मिगेल पांडित्य पुरे अवगणन केलें न्हय तुमी यज्ञ कर्या दुखून म्हाका दूर दवरली न्हय हें समवें तुमी केल्लेलें म्हूण म्हणटना मध्वाचार्य म्हणलें की कसल सम कसल तप्पू आमकां सांगता म्हूण आमकां गोतस फुडें द्वापर युगांत पांडवान राजसूय याग करतना शिशुपाल दंतवक्त्रान धर्मराजाले यज्ञाक विघ्न हाडूंक कितले प्रयत्न केले
धर्मरायान कृष्णाक अग्रपुजे दिवचे म्हूण सांगून लेखतान शिशुपालान कितले विरोध केले. तागेले गती कसं जालें म्हूण गोतच तूं तुमकां शिशुपालाले. तुमकां बी न्ही तसल गती जेवक म्हण आश आसलें रे तुमी यज्ञाक बेगीन हाडेच. द्वापरान तूं धर्मरायान करचे राजस्व यागाक अड्डी आईल तसले शिशुपाल दंता भक्त राजालेल गती या यज्ञाक अड्डी हाडलेले तुमकां जेवचें आसा म्हूण सांगून भारी गंभीर ध्वनीर सांगतना मरडितायाक भंय जावन गेली खंय. ते आचार्य सामान्य न्हय तांकां की एक अतिमानुश्य शक्ती आसा म्हूण ताका गोत आशिल्लें. जाल्यार ताका मध्वाचार्याकय ताका एक ओपोस करचें म्हळ्यार विरोध करचे कसले कुश ना. जाल्यार ताका विरोध करून घेवन कसकी एक चूक जावचे कुश ना. तशें जावन तो नुतो चमकलत कसलेची सांगना नशी माती बागसून ताका अपमानयचेले चमकलो. तेदना आनी त्या विशयी ताणें कसं केलें आनी 4 जाणां लागीं सांगलें मध्वाचार्यान म्हाका आपूण अशी अपमान केल्ले तशी उलयलेश केल्ले हे पुरे सांगली न्हू ताणें. तेदना पुर्वाश्रमाचे भाव वचपळ मध्वाचार्यलो ताणें मध्वाचार्य सांगलें म्हाका हे यज्ञाचे पुरोहिता दुखून सोड तूं म्हाका मुक्त करी. मध्वाचार्यान जायना तें म्हूण म्हणलें की ताका समाधान कोर न्हू कसल सकाळी होम सकाळी कोर का म्हूण लेखिल्लें. त्या पुरे आनंदान तागेल करीन शास्त्रोक्त जावन पुरे परिसमाप्त करील खंय. मागीर कृष्णाक मध्वाचार्य बारे प्रितीचे तन्नी द्वापरांतू भीमसेन रूपवारी हनुमंतू आईल नमे जेवो अत्त मध्वाचार्य जेवण तो चैला तन्नी भीमसेन रूपारसून धर्मरायाल करीन यज्ञ करयसिलावरी कलियुगांतू मध्वाचार्य वासुदेवाले कळीन यज्ञ करयसिताचे. त्या वेळाक असंख्यात जन ते यज्ञ पळोवचे आयिल्यांची तांकां पुरे अन्न संतर्पण केला. मस्त दान धर्म दिला. मागीर मरडितायाले एक पांडित्य विसरनाचे तांणी आनी ताकाय असं ह्या संदर्भार यथोच तर ते रितीर ताकाय आपूण मर्यादन दिला तांणी जाय जाल्यार तशी एक ताका सन्मान न्ही केला. जाल्यार ताणें मस्त दुरालोचना केलेली न्हय. ताणें त्या सन्मानाक आपयला जाल्यार वचनान अशी सन्मान तिरस्कार केलो ताणें. जाल्यार मध्वाचार्यांक ते ಸ್ವಲ್ಪ मना बेजार जाली पळय. ताजी फल म्हणलें म्हणके ताका भारी शीघ्र पुत्र वियोगय जाले. त्या वेळाक मरडितायाचे के बुद्धिभ्रमणशी जाल्ले. मध्वाचार्यानची मिगेल चेरडाल मरणाक कारण मध्वाचार्यूची म्हूण सांगून ताका दुर्वुचा सुरू केले. आनी तागेलें वरलेलें आयुश्य व्यर्थ जावचा नज म्हूण सांगून न्हिदच्या न्हू व्यर्थ जावच्या नज कोणालें आयुश्य जाल्यार ते मरडितायाक बुद्धिभ्रमण जालें वयबे तो सगळी आयुश्य मध्वाचार्याल निमती मिगेल पूत गेल्लो मध्वाचार्याल निमती मिगेल पूत गेल्लो म्हूण सांगून तांगेले सगळेची आयुश्य तांणी व्यर्थ जावन दुख्खानची काडली तांणी म्हूण म्हणटाची. त्या पळोवन उडपाच जन एकाकल्यांक एकक रितीरी आचार्याले तांणी विमर्श करचे सुरू केले. तो एक आचार्य तांणी सर्वज्ञ जावन आसाची स्थितप्रज्ञ जावन आसा जाल्यार मध्वाचार्यांक त्या गांवची जन कांयपुणी निंद करत आसतात न्हय. जनांक एक काम निंद करचे स्तुती करचे निंद करचे स्तुती करचे जाल्यार ह्या पळिता ताका भारी बेजार जाता मध्वाचार्याक. मरडितायान ते एक मध्वाचार्याल वयर एक अपप्रचार केले. जाल्यार मध्वाचार्य स्थितप्रज्ञ जालेले देखून तांणी एक कोणेय कसले सांगोची निंदा स्तुतीक केन्नाय मौन जावन आसताची योगी जन. तशी हांगा सर्वज्ञाचार्य म्हणून घेतिल्ले मध्वाचार्य तांणी लोकारूढीक समजावन तांणी बेजार
आमकां म्हणलें एक धक्का येयलें न्हिचावन तांकां बेजार ना संन्यास म्हणली नंतर तांणी कोणाले वयर कोप्पू ना कसले अपेक्षाच्यानच अपेक्षाशील कडेन अपेक्षेक समजावन कसले मेळ न्ही तेदन बेजार न्ही जेवचे हांगा कसली तांकां अपेक्षा ना कसली ना मागीर तांकां मान कसं दिसलें म्हळ्यार केन्नाय खंय एक नॅगेटिविटी आसा पळय थंय दुखून आमी दूर धांवताच पळय तशी मध्वाचार्यांक दिसलें कोरका आशिल्लें कसलें की काम केलें जाल्यार एक तीर्थयात्रा करून येवका म्हूण सांगून तांकां मन जाल्यार वेळाकाची तांगेले गुरू जावन अशे अच्युत प्रज्ञ निराणाक चमकलीची तांणी कडेगालारी तांगेले एक शिश्य जावन आशिल्ले आनंद तीर्थ तांकां तांगे लागीं एक तांणी द्वैत सिद्धांत दिक्षाय घेवच्या सुरू घेतले आनी मनाक मस्त समाधान संतृप्त जाल्लो तांकां अच्युत प्रज्ञाक आमगेले शिश्याल करिनच आमी अद्वैत सिद्धांताचे एक दिक्षा घेतली नवे म्हणून समाधानेर तांणी गत जाल्यांची जाल्यार तांकां एक मध्वाचार्यांक कसले जेवो गुरू आमगेले तांणी अंतर्लीत नवे म्हणलेलें एक दुख्ख म्हळ्यार आमगेले म्हण की मोहाचें दुख्ख न्हय तें एक गुरू ना म्हूण म्हळ्यार एक व्हड कसा की कळून घेतल्या बरी तशें जावन तें नश्ट कांय सम करून घेवचें जायना जाल्यार तें दुख्ख उणें जेवच्याक तीर्थयात्रा करचे त्या नेमणार वतना आनी जेन्ना परमात्माक पळोवचें भेटूचें तीर्थयात्रे नेमणार जाल्यार उत्तर भारतांत वचुका थंय मस्त नगर पुरे नगरांत गुरुपीठ आसाची विद्यापीठ आसाची तांत पुराय पुस्तक भंडार आसाची थंय वचून गुरुकुल पुराय संदर्शन करून विद्वांसांक संदर्शन करून येवका म्हणलेलें एक मनांत आशिल्लें तांकां न्हिचावन मध्वाचार्य अल्पशी पुडी दुखून प्राचीन काला दुखूनची भारतांत नलंदा तक्षशिला नवद्वीप पाटलीपुत्र हे पुरे व्हड व्हड विश्वविद्यालय जालां प्राच्य विद्या केंद्र म्हणून थंय पुराय कसं की फुडल्या सकडी एक म्हळ्यार प्राच्य विद्या पुरे तांत आशिल्ले तांचे ग्रंथ भंडारांत अपुर्व जावन आशिल्ले प्राचीन कृती आशिल्लीची त्या पुरे आसा जाल्यार पळोवका म्हणलेली एक अपेक्षा हे मध्वाचार्याल मनांत आयले मात्र न्ही केल्ला सूक्त महाभारत दशोपनिशत ऋग्वेदाचे सूक्त हाका पुरे भाष्य रचन करनी आशिल्ली तांणी परिपूर्ण जावन तशी त्या कर्मय त्या कार्यय एक कोर्ण येवका म्हूण जाल्यार आशिर्वाद घेवका म्हालगड्यांक गेले म्हूण सांगून तांणी कोणाले घेवचे बा अनुग्रह आशिर्वाद म्हूण सांगून तांगेले मनान म्हळ्यार महाभारत दशोपनिशत ऋग्वेदाचे भाष्य पुरे रचन कोरका जाल्यार वेदव्यासाल अनुग्रह घेवका म्हूण सांगून तांगेले मना आयले मात्र न्ही प्राच्य विद्या केंद्र जावन आशिल्ले ते नलंदा तक्षशिलांत न्ही पुराय ग्रंथ भंडारांत मस्त प्राचीन कृती थंय आशिल्ली त्या पळोवका म्हणलेली एक अपेक्षा म्हूण सांगिल्लें न्हय तशी तांकां एक तीव्र आमकां जाल्यार पळय वचका म्हूण दिसल्यार वचूं खंय जावं तशी मध्वाचार्यांक यात्रे वचका म्हूण सांगून दिसला जाल्यार तांणी दोनी पंथ वची तांकां सुरय पंथ वतना कळ्ळां तांकां मध्वाचार्य चिकमंगळूर डिस्ट्रिक्टांत चिमगट्टा थंय प्रयाण करून तांणी कळस क्षेत्र आयिल्लीची म्हूण म्हणलेलें काणी आयकलें आमी थंय लागींच एक माविनकेरे म्हणलेलें ग्राम सान गांव ಸಾವಿರಾರು जन सहस्र जन कार्मीक थंय आसाचे जाल्यार थंय तांणी अंबा तीर्थाचे लागीं भद्रा न्हंयक एक सेतू बांदुका म्हूण थंयचे जनाले एक साहस कार्य ते न्हंयत तांणी पात्र घालताची
नव्याचे एक त्या न्हंयत पात्र घालून त्या न्हंयचे प्रवाहाक मस्त आडाडच्या पळय कितले प्रयत्न तांचे जनान केले रे. न्हंयक एक ताजे म्हळें एक फोर्स आसता न्हय ताजे निमती जावन भारी फोर्सार ती न्हंय व्हळतना सर्व कोचून वता तशिल्ले जाल्यार न्हंयक कसं की सकडी तांणी घाल्ला रूख इत्यादी सांको बांदूका म्हणून त्यामुळे पुरे उदकां भितर होळून वता कितले प्रयत्न केल्यार तांगेले श्रम ते सार्थक जायनी व्यर्थ जाल्ले. कसं करचें म्हूण कळना नाशी किम कर्तव्य बी मोड म्हणटात कसल करचें म्हूण कळनाशी मन स्तब्ध जावचें बुद्धी ना म्हण न्ही जाल्यार त्या वेळाक मन स्तब्ध जाता. तशी मध्वाचार्याक थंय मध्वाचार्य ते अणेकट्टू कशी तांणी अनुग्रह करताची या पुरे आमी पैचे दिसाक पळय आज सांगेल सरबई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रिय बाबुद्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.